Sanjay Rawat of the Sintena is speaking. Let's listen to what he has said. माझे एवढंच नम्र आवाहन या शिवसेनेतर्फे आणि माननीय उमेदवारांतर्फे आहे की सर्व शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या चाहत्यांनी आणि तमाम जनतेने शांतता व संयम पाळावा आणि या दुःखद प्रसंगाला सामोरे जावं। उद्या शिवसेना प्रमुखांचं असल्याचं सकाळी 7 वाजल्यापासून शिवसेनेवर जनतेसाठी शिवाजी पार्कला योग्य वेळ आणि जागा ज्या आहेत आम्ही बरोबर सकाळी 7 वाजल्यापासून मातोश्रीच्या दिशेनं महाराष्ट्रातून कोणीही येऊ नये, गर्दी करू नये, कारण ही जनतेसाठी आम्ही उद्या सकाळी 7 वाजता। सर ये जानना चाहिए कि मातोश्री से कितने बजे लेके जाया जाएगा? सुबह 6 से 7 का टाइम दिया आणि इथे उपस्थित असलेले असेल की शिवसैनिक आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत संयमाने सांगायचं। शिवसेना में भी रखा जाएगा वो आगे हम तय करेंगे क्या करना है। लेकिन हम जनता के लिए तमाम शिवसैनिकों के लिए हिंदू देश पार्टी हम वहां रखेंगे शिवाजी पार्क। हे आम्ही सकाळी करू, पण या क्षणी आम्ही असं सांगू शकतो की या 7 वाजल्यापासून शिवतीर्थावर जनतेसाठी दर्शनासाठी नहीं मला सांगा ह्या संजय सर मीडिया से लोग करना तो अगर दर्शनासाठी नाही तुम्हाला कुठे नाही अंतिम संस्कार का टाइम के बारे में हमको सुबह बताएंगे या रात को देर रात तक हम तय करेंगे क्या है। लेकिन हम तो अभी तो हम इतना ही कह सकते हैं कि शिवसेना प्रमुख का जो पार्थिव है कल सुबह 7 बजे से शिवाजी पार्क में हमने वहाँ पूरी व्यवस्था जनता के लिए, देश में से लोग आने वाले हैं, बहुत भीड़ होने वाली है, लाखों करोड़ों लोग आएंगे, तो उनके लिए हमने वहाँ रखा। मातोश्रीच्या बाहेर जे शिवसैनिक, शिवसेना प्रमुखांचे चाहते ज्या भक्तिभावाने इथे उपस्थित आहेत, एका श्रद्धेने उपस्थित आहेत, त्यांना मी शिवसेनेतर्फे आणि ठाकरे कुटुंबियातर्फे एकच आवाहन विनंती करतो की त्यांनी अत्यंत संयमाने आणि शांततेने इथे राहावं आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे। माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे शिस्त आणि संयम यासाठी वाहिलेलं होतं। त्याच्यामुळे सर्व शिवसैनिकांना आता शिवसेना प्रमुखांच्या विचारांना पुढे जावं। काही लोकांना अजून कळलं नाहीये उद्या सकाळी 7 वाजता शिवाजी पार्कवरती उद्या सकाळी 7 वाजता अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कवर माननीय शिवसेना प्रमुखांचा पार्थिव देह ठेवला जाईल आणि विस्तृत प्रेस आणि त्या संदर्भातलं विस्तृत जे काय आम्हाला सांगायचं आहे, माहिती द्यायची, अजून थोड्या वेळाने पोहोचू आणि त्या संदर्भात आमचं छापील प्रेस नोट आपल्याला मिळेल। अपने पूरे देश के लिए आह्वान किया है, क्योंकि शिवसेना प्रमुख के चाहने वाले पूरे देश में है, तो पूरे देशवासियों का आह्वान किया है हमने कि कृपया शांतता और संयम रखें। और आप अगर आप मुंबई में आना चाहते हैं पूरे देश से, तो आपकी व्यवस्था शिवसेना प्रमुख की अंतिम दर्शन के लिए हमने की।